डिटेल्स तपशील, लेटर प्रोनाउन्सिएशन, व्हॉवेल अँड कॉन्सोनंट साऊंड, अक्षरांचे उच्चार, स्वर आणि व्यंजन. देन नेक्स्ट बेसिक ग्रीटिंग्स, मूलभूत अभिवादन, त्यामध्ये हॅलो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. एक्स्ट्रा म्हणजेच नमस्कार, सुप्रभात किंवा एकमेकांविषयी आपण हालचाल विचारत असतो, तर ते आपण जाणून घेणार आहोत. नेक्स्ट सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःची ओळख इंग्रजीमधून कशी द्यावी ते जाणून घेणार आहोत. मग त्यामध्ये आपलं नेम, एज, सिटी, फॅमिली, हॉबीज, प्रोफेशन म्हणजे नाव, शहर, वय, कुटुंब, छंद आणि व्यवसाय. नेक्स्ट नंबर अँड टाईम अँड डेट्स, अंक, वेळ व तारखा म्हणजेच काउंटिंग, टेलिंग टाईम, डेज, मंथ्स, इयर्स, मोजणी, वेळ सांगणे, दिवस, महिने आणि वर्ष. कॉमन डेली वर्ड्स, रोजचे सामान्य शब्द जे आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत जे सामान्य जीवन जगतो, म्हणजे घरातील जीवन असेल, ऑफिसमधील असेल, मार्केट, ट्रॅव्हल असेल, त्यामध्ये आपण जे शब्द वापरतो किंवा जे कम्युनिकेशन करतो ते आपण शिकणार आहोत. नेक्स्ट लेवल ग्रामर अँड फाउंडेशन, फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दाच्या जाती, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन म्हणजेच ज्याला आपण नाम, सर्वनाम, क्रियापद म्हणत असतो. विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वी, उद्गारवाचक अव्यय ज्याला म्हटलं जातं. नेक्स्ट टेन्स, त्यामध्ये प्रेझेंट, पास्ट, फ्युचर टेन्स येतात, ते आपण जाणून घेणार आहोत. नेक्स्ट येतं सेंटेन्स टाईप्स, ॲसर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी म्हणजे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारार्थी वाक्य कसं करायचं ते शिकणार आहोत. नेक्स्ट येतं आर्टिकल्स, अ अँड द याचा वापर कसा केला जातो, त्याचे नियम. प्रेपोजिशन, इन, ऑन, ॲट, अंडर, बिटवीन, एक्स्ट्रा हे कसं वापरतात ते जाणून घेणार आहोत. त्यानंतर मॉडल व्हर्ब्स, कॅन, कुड, मे, माइट, शुड, मस्ट, विल, वूड. नेक्स्ट 3 लेवल स्पीकिंग प्रॅक्टिस, डेली कन्व्हर्सेशन, ॲट होम, ऑफिस, मार्केट, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, बँक म्हणजे घरातील कम्युनिकेशन असेल, कार्यालयातील असेल, बाजारातील असेल, हॉटेल, हॉस्पिटलमधील असेल, बँकेमधील असेल, ते कसं कन्व्हर्सेशन केलं जातं ते आपण बघणार आहोत. प्रश्न तयार करणे, क्वेश्चन फॉर्मेशन, डब्ल्यूच क्वेश्चन्स ज्याला म्हणतात, व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हू, हाऊ त्या शब्दांचे प्रश्न. त्यानंतर गिविंग इन्स्ट्रक्शन्स, हाऊ टू गाईड समवन, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन्स म्हणजे एखाद्याला मार्गदर्शन किंवा पायरीने स्पष्टीकरण कसं आपण इंग्रजीमधून देऊ शकतो ते शिकणार आहोत. एक्सप्रेशन, ओपिनियन्स, आय थिंक, इन माय व्ह्यू, आय फील, अकॉर्डिंग टू मी म्हणजे जसं आपण असं म्हणतो की आय थिंक मला असं वाटतं, इन माय व्ह्यू माझ्या मते, आय फील किंवा अकॉर्डिंग टू मी मला असं वाटतं किंवा माझ्या म्हणण्यानुसार. तर अशा पद्धतीचं आपण समोरच्यासोबत वार्तालाप करत असतो, कम्युनिकेशन करत असतो, त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट येतं डिस्क्रायबिंग पीपल अँड प्लेस, आपण व्यक्तींविषयी किंवा जागेविषयी वर्णन करत असतो. पर्सनॅलिटी, लोकेशन, फिजिकल अपीअरन्स. त्यानंतर मेकिंग रिक्वेस्ट अँड ऑफर्स, विनंती व ऑफर करणे, जसं कॅन आय, वुड यू लाईक, कुड यू प्लीज, तुला हे आवडते का, मी करू का, कृपया करू शकाल का. लेवल 4 ॲडव्हान्स स्पीकिंग, प्रगत बोलणे. स्टोरी टेलिंग, नॅरेटिव्स, कथाकथन व वर्णन. पास्ट इव्हेंट, एक्सपिरियन्सेस,
किंवा इन्सिडेंट्स जे झालेले असतील त्यांच्याविषयी आपण अनुभव एकमेकांना सांगत असतो. ग्रुप डिस्कशन, एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, डिसॲग्रीमेंट, डिबेटिंग, पब्लिक स्पीकिंग टिप्स, आय कॉन्टॅक्ट, व्हॉइस मॉड्युलेशन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, त्यामध्ये सेल्फ इंट्रोडक्शन असतं, कॉमन क्वेश्चन आन्सर, मॉक इंटरव्ह्यूज, टेलिफोनवरती संभाषण जसं असतं ते. 4th लेवल झाल्यानंतर 5th लेवल येते व्होकॅब्युलरी अँड फ्लुएन्सी. वर्ड ऑफ द डे, दिवसाचा शब्द. 5 न्यू वर्ड्स डेली विथ मिनिंग्स अँड सेंटेन्सेस. तर नेक्स्ट अशा पद्धती आपण हे जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला आज फर्स्ट डे असल्यामुळे इंग्रजीमधील आपण स्वर आणि व्यंजन, कॉन्सोनंट अँड व्हॉवेल्स याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सो आय विल शेअर नेक्स्ट फाईल. ओके. आता इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट्स असतात. 26 अल्फाबेट हॅज 26 लेटर, म्हणजे 26 अल्फाबेट्स आहेत. दे आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. ते 2 गटांमध्ये विभागले गेले आहेत. फर्स्ट येतं व्हॉवेल्स, ज्याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतो. तर ते स्वर आहेत AEIOU. 5 स्वर आहेत, व्हॉवेल्स आहेत. नेक्स्ट कॉन्सोनंट येतं, म्हणजे व्यंजन. 21 व्यंजन आहेत. AEIOU सोडून बाकीचे BCDFGHJKLMNO हा तर स्वर आहे. P येतो, QRSTVWXYZ. 21 व्हॉवेल कॉन्सोनंट येतात अँड 5 व्हॉवेल्स. समटाइम्स Y इज ऑल्सो यूज ॲज अ व्हॉवेल, म्हणजे कधी कधी Y हा जो स्वर म्हणूनही वापरला जातो शब्दांमध्ये, जेव्हा शब्दांचा उपयोग करतो तेव्हा. व्हॉवेल साऊंड, स्वरांचं उच्चारण कसं करायचं हेही आपण इथे दिलेलं आहे. शॉर्ट व्हॉवेल साऊंड्स. शॉर्ट व्हॉवेल म्हणजे ज्यांचं उच्चारण थोडं दीर्घ नसतं, शॉर्ट असतं. जसं स्मॉल, क्विक साऊंड, म्हणजे छोटे आणि त्वरित आवाज करणारे जे साऊंड्स आहेत त्याला शॉर्ट व्हॉवेल साऊंड म्हटलं गेलेलं आहे. एक्झाम्पल जसं ॲपल, एलिफंट, इन्सेक्ट, ऑक्स, अम्ब्रेला हे लगेच उच्चारण केलेले जातात. हे शब्द हे शॉर्ट व्हॉवेल्स पासून बनलेले साऊंड्स आहेत. देन लॉंग व्हॉवेल साऊंड्स. साऊंड सेज इट्स ओन लेटर नेम, म्हणजे स्वतःचे अक्षर म्हणून उच्चारतात. जसं ॲप्रॉन, ईगल, आईस, ओपन, युनिफॉर्म, म्हणजे हे काय आहे, थोडं दीर्घ साऊंड उच्चारण असते याचं. त्यानंतर कॉन्सोनंट साऊंड आहे, व्यंजनांचे उच्चारण. कॉन्सोनंट्स आर प्रोनाउन्स्ड विथ द हेल्प ऑफ व्हॉवेल, म्हणजे व्यंजनांचा उच्चार स्वराच्या सहाय्याने होतो. आता आपण कसं हे जाणून घेतोय, इंग्लिश प्लस मराठी, म्हणजे आपण मराठीमधून जाणून घेणार आहोत आणि इंग्रजीमधूनही. हार्ड साऊंड्स, कठोर साऊंडमध्ये जे येतात, जसं बी म्हणजे बॅट, डी म्हणजे डॉग, जी म्हणजे गो, के म्हणजे काईट, पी म्हणजे पेन, टी म्हणजे टॉप. हार्ड म्हणजे त्याचं उच्चारण एकदम हार्ड वाटतं, सॉफ्ट वाटत नाही त्या हिशोबाने. सॉफ्ट साऊंड्स, मृदू साऊंड असतात. जसं सिटी, स हा साऊंड आहे, मृदू आहे, सॉफ्ट. जी जीम, एस सन,